Okay. This session is how to fill the form. आजचा जो आपला हा कार्यक्रम आहे, फॉर्म 1 आणि फॉर्म 2 मध्ये बेसिक मिस्टेक्स जे काही विद्यार्थी करतात त्याबद्दल मी सांगणार आहे. तुम्ही तुमचे डाउट्स, प्रश्न मराठी, हिंदी, इंग्लिश कोणत्याही भाषेत विचारू शकता. मी एक्सप्लेन करताना हिंदी, मराठी दोन्ही भाषेमध्ये करेल. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारा. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज की आता हा जस्ट सेशन चालू करण्याच्या अगोदर मला कॉलेजकडून पूर्ण डिटेल्स आलेले आहेत कि व्हेन द फॉर्म 2 इज स्टार्टिंग, फॉर्म 2 कब चालू हो रहा है, उसका पहला राउंड कब आएगा, दूसरा राउंड कब आएगा, दोनों राउंड के बीच में गॅप कितना रहेगा, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता आपल्याला मिळालेल्या आहेत, तर त्या पण मी एक्सप्लेन करेन. सो व्हॉट इज माय क्वेश्चन टू ऑल ऑफ यू इज, सगळ्यात पहिले मला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू द्या आणि त्यानंतर क्वेश्चन आन्सर टाईप घेऊया की तुमचे जे काही प्रश्न आहेत तुम्ही विचारू शकता. आणि देन त्या व्यतिरिक्त पण काही डाऊट्स असतील सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर झाल्यानंतर किंवा तुमच्या एखाद्या प्रश्नावरून मला एखादी गोष्ट कळाली तर मी पण माझ्याकडून ती ऍड करेन. तर सगळ्यात पहिले पुणे असेल, देन नागपूर असेल, अमरावती मीन्स पुणे, नागपूर असेल, मुंबई असेल, नाशिक असेल आणि अमरावती असेल, हे 5 झोन असे आहेत की जिथे 11thला सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसनेच ऍडमिशन घ्यावा लागतो. देर इज नो डायरेक्ट ऍडमिशन टू क्लास 11. हे मी कशासाठी बोलतोय की दोज हू वॉन्ट टू डू 11th अँड 12th फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड, ज्यांना सीबीएसई, आयसीएसई बोर्ड मधून 11वी किंवा 12वी करायची आहे, त्यांना कोणत्याही प्रकारची सेंट्रलाइज प्रोसेस नसते. डायरेक्टली त्याच कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ऍडमिशन मिळतो. परंतु जर तुम्ही मला विचारत असाल की स्टेट बोर्ड चांगला का सीबीएसई, आयसीएसई बोर्ड चांगला, तर माय सजेशन इज आपण 11वी 12वी करत असताना साधारणपणे बरेचसे प्रोफेशनल कोर्सेस पण आपल्याला करावे लागतात आणि ते करावे लागत असल्यामुळे मुलांना वेळेचं नियोजन जमत नाही. म्हणजे जेवढ्या पण एंट्रन्स एक्झाम असतील, बाकी सगळ्या गोष्टी असतील त्यासाठी. तर त्यामुळे काही की माझा सजेशन नेहमी हाच असतो पॅरेंट्सला, आणि पुढे कॉलेज पण असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यासाठी महाराष्ट्र बोर्ड इज ऑलवेज प्रिफरेबल रादर दॅन आयसीएसई, सीबीएसई बोर्ड 11वी आणि 12वी साठी. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा येतो पॅरेंट्स कडून, द सेकंड क्वेश्चन आज बाय द पॅरेंट इज की आता आम्हाला प्रोसेस कशी करावी लागेल. तर त्या प्रोसेससाठी टोटल 3 स्टेप्स आहेत. स्टेप 1 आहे रजिस्ट्रेशन, जी फॉर्म 1 मध्ये असते. स्टेप 2 आहे फॉर्म पार्ट 1 कंप्लीट करणे, म्हणजे लॉग इन क्रिएट करणं. अँड देन स्टेप 2 सगळ्यात महत्वाची आहे, ज्यासाठी आजची ही मीटिंग आहे, की फॉर्म 2 भरायचा. तर या सगळ्या टप्प्यातून जात असताना बेसिक गोष्टी सांगतो, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. जसं तुम्ही 11th admission.org.in त्या वेबसाईटवर जात तुम्ही गुगल केला तरी ती वेबसाईट मिळेल. त्यावर जाताच काही की तुम्हाला रिजन सिलेक्ट करायचा असतो. म्हणजे तुम्ही पुण्यात असाल तर पुणे रिजन सिलेक्ट करा. इट इज द कॉलेज रिजन, नॉट युअर लोकॅलिटी रिजन. म्हणजे काय की समजा आता हा मीटिंग अटेंड करणारा एखादा व्यक्ती मुंबईचा आहे आणि त्यांना त्यांच्या मुलाला पुण्यात टाकायचंय, तर त्यांनी मुंबई रिजन सिलेक्ट नाही करायचंय, पुणे सिलेक्ट करायचंय. तर जो रिजन तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो तो कॉलेजचा रिजन आहे, नॉट युअर लोकॅलिटी. तुम्ही कुठे राहता त्याचा रिजन नाही येतो. मग तो एकदा तो रिजन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पहिली स्टेप कंप्लीट करावी लागते, बेसिक डिटेल्स भरून. आता 24 मे पासून रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे आणि 27 मेला महाराष्ट्र बोर्डाचा रिझल्ट आलेला आहे. हे काही पॉइंट्स फार महत्वाचे आहेत. महाराष्ट्र बोर्डाचा जो विद्यार्थी आहे त्याने बेसिक गोष्टी त्या फॉर्म मध्ये टाकल्यात की ऑटोमॅटिकली महाराष्ट्र बोर्डाच्या सर्व्हर मधून त्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या गोष्टी तिथं आपोआप येतात आणि तो काही की डिरेक्टली त्याचं रजिस्ट्रेशन होतो. परंतु तुम्ही जर नीट बघितलात तर गायडन्स सेंटर नावाचा एक कॉन्सेप्ट तिथं दिलेला आहे आणि त्याचा यूज कशासाठी असतो तो प्लीज समजून घ्या. मेनली जेव्हा तुम्ही फॉर्म 1 भरता त्यावेळेस जर तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केली असेल, कॅटेगरी इन द सेन्स व्हॉट, की तुम्ही एखाद्या प्रकारचा लाईक रिझर्वेशन कॅटेगरी आहे, एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरी आहे, नंतर स्पोर्ट्स कॅटेगरी सिलेक्ट केली असेल, तर या कॅटेगरीच्या केसमध्ये
तुम्हाला जो आहे फॉर्म 1 व्हेरिफाय करावा लागतो आणि अदर दॅन दॅट आणि मेनली महाराष्ट्र बोर्डाचे सोडून सीबीएसई, आयसीएसई, नॅशनल ओपन स्कूल वगैरे जे असतात त्या बोर्डाच्या मुलांना पण फॉर्म व्हेरिफाय करावा लागतो. आता फॉर्म व्हेरिफाय कुठून होतो तर पुण्यामध्ये तुमच्या जवळ गायडन्स सेंटरची लिस्ट आहे आपल्या वेबसाईटवर. जो पण गायडन्स सेंटर जवळ आहे तिथं जाऊन तुम्ही फॉर्म व्हेरिफाय करायला पाहिजे. आता पहिली चूक काय करतात विद्यार्थी म्हणजे माझा हा लेक्चर फॉर्म कसा भरून दाखवायचा त्यासाठी नाहीच आहे. माझा लेक्चर आहे की काय करायचं नाही ते तुम्हाला सांगायचं आहे. फॉर्म 1 भरत असताना मुलांनी जमलं तर पालकांचाच नंबर द्या आणि पालकांनी पण तो मोबाईल बघायला पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मुलांनी जेव्हा लॉग इन आयडी क्रिएट करतात, पासवर्ड क्रिएट करतात, त्याचा जो आयडी क्रिएट होतो तो काही की त्या मोबाईल नंबरवर मेसेज येतो. म्हणून कंटिन्युअसली डू नॉट चेंज द फॉर्म. फॉर्म तुम्ही बदलायला नाही पाहिजे. दॅट इज फर्स्ट पार्ट. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यामध्ये म्हणजे सेकंड मुद्दा असा आहे, तो असा म्हणजे की एकच सेकंड हां, प्लीज. एक मिनिट. काही जण येत आहेत. मी जस्ट ॲड केलंय त्यांना. हां. सेकंड मुद्दा असा असतो, की मुलांना जो पासवर्ड तयार करायला दिला जातो, तो एकदम साधा सोपा पासवर्ड ठेवा, जेणेकरून तो त्याला आठवण राहील. समजा तुमच्या मुलाचं नाव 1, 2, 3 तो करा. हा काही बँक डिटेल वगैरेचा पासवर्ड नाहीये, की कोणी हॅक करून काही प्रॉब्लेम होईल. सो पासवर्ड विल बी द नॉर्मल वन. एकच सेकंद हां, एकच सेकंद. तर जो पासवर्ड जो मुलांचा आहे तो एकदम साधा ठेवा, जेणेकरून त्यांना तो लक्षात राहील किंवा त्याचा फोटो काढून ठेवा. सेकंड इम्पोर्टंट थिंग इज मेल आयडी जिथं लागतो तो पण तुमचाच दिलेला चांगला पॅरेंटचा. अँड थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज मोबाईल नंबर जो आहे तो पालकांनी स्वतःचा द्या. कारण ज्यावेळेस तुमची फॉर्मची लिस्ट लागते, तेव्हा प्रत्येक कॉलेज त्यांच्या डिस्प्लेमध्ये लिस्ट लावत नाही. हार्डली 10% कॉलेजेस लिस्ट लावतात. तर फॉर्म 2 मध्ये जेव्हा तुमच्या मुलाचा नंबर लागेल, त्यावेळेस काय की मोबाईलमध्ये मेसेज येतो, टेक्स्ट मेसेज, की हे अशा प्रकारे आहे. ती प्रोसेस पण मी तुम्हाला सांगेन. तर 3 गोष्टी फॉर्म 1 भरताना लक्षात ठेवायचं आहे. नंबर 1 तुमचा लॉगिन आयडी, पासवर्ड लक्षात ठेवा. नंबर 2 स्पेशल कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात, ज्यांना डॉक्युमेंट सबमिट करावं लागतात, लाइक कास्ट सर्टिफिकेशन, स्पोर्ट्स कोटा असेल किंवा आणखी एक सर्व्हिसमॅन वगैरे ज्या काही गोष्टी असतील, त्या केसमध्ये तुम्हाला सगळ्यांना हे लक्षात ठेवायचंय, की तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरवर जाऊन तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करावेच लागतील. जर ते तुम्ही व्हेरिफाय करत नसाल, तर त्या केसमध्ये काय की तुमचा फॉर्म 1 इनकम्प्लीट राहतो. दुसरी गोष्ट, फॉर्म 1 जो आहे त्याची डेट 1 महिन्यापर्यंत चालू असते. म्हणजे ज्यांनी समजा एखादा विद्यार्थी महाराष्ट्रात उशिरा आला आणि नंतर फॉर्म 2 त्याला आत्ता फॉर्म 2 भरायचा आहे, तर तो पहिले फॉर्म 1 भरतो आणि मग फॉर्म 2 भरता येतो. दुसरी गोष्ट, जमत असेल तर त्याची प्रिंटआउट घेऊन ठेवा किंवा फोटो काढून ठेवा. त्याच्यावर जो तुम्हाला लॉगिन आयडी नंबर आलेला असतो तो नेहमीसाठी टिल द ॲडमिशन तो तुम्हाला कामाचा आहे. आता मी येतो सेकंड मुद्द्यावर, दॅट इज फॉर्म 2. तर आत्ता जी माहिती माझ्याकडे आलेली आहे ती सगळ्यांनी समजून घ्या. त्या डेट्स फार इम्पॉर्टंट आहे आणि या उद्या सकाळी न्यूजपेपरमध्ये येणार आहेत. त्या मी तुम्हाला आत्ता सांगतोय. जस्ट कॉलेजमध्ये असल्यामुळे ती माहिती मला मिळाली. 5 तारखेला 5th ऑफ जूनला सकाळी 10 वाजेपासून 16 तारखेपर्यंत फॉर्म 2 सिलेक्ट करायचा आहे आणि फॉर्म 2 सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यासाठी मी तुम्हाला आता माहिती पण देणार आहे. तर फॉर्म 2 ज्यावेळेस तुम्ही भराल, त्यावेळेस तुम्हाला काही की 10 कॉलेजेस निवडायचे असतात. मी पहिले टाईम शेड्यूल सांगतो आणि मग फॉर्म 2 भरताना काय-काय करायचं ते सांगेन. सो फर्स्ट ऑफ ऑल 5th जून टू 16 जून पर्यंत तुम्हाला फॉर्म 2 भरायचा आहे सगळ्यांना कंपल्सरी. तुम्ही आत्तापर्यंत फॉर्म 1 भरला नसेल, 1 आणि 2 दोन्ही एकत्र भरता येतात. ठीक आहे. नंतर त्याची जी डेडलाईन आहे, ती झाल्यानंतर 18 तारीख ते 21 तारीख मध्ये जे आहे
त्याची यादी प्रसिद्ध केली जाते. म्हणजे सगळी जी आहे ती या वेबसाईटवर पब्लिश होते. कॉलेजच्या बाहेर, व्हेरिफिकेशन सेंटरच्या बाहेर यादी पब्लिश होते. त्यामध्ये जर काही करेक्शन असेल, तर ते पालकांना काही त्यात हरकत असेल, नोंदणी असतील, तर ते जाऊन तिथं करू शकतात. नंतर 22 ते 25 पर्यंत जो आहे, तो काही डेटा प्रोसेस होतो वेगवेगळ्या समित्यांवर आणि नंतर 26 तारखेला पहिली लिस्ट लागणार आहे. तर 26 जून ही मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची डेट असेल. त्या दिवशी सकाळी 10 वाजता पहिली लिस्ट लागणार आहे. पहिली लिस्ट लागल्यानंतर मुलांना जो एडमिशन घ्यायचा है 26 को जब फर्स्ट लिस्ट लगेगा, उसके बाद आपको एडमिशन लेने का डेडलाइन है 29 जून. 29 तारखेपर्यंत काही की तुम्हाला डेडलाईन आहे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. फर्स्ट लिस्टचं काय महत्व आहे मी नंतर सांगेन. त्यानंतर सेकंड लिस्ट जी आहे टेंटेटिव्ह जी आहे त्यांनी जी दिलेली आहे 2 जुलै ते 8 जुलैमध्ये सेकंड जुलैची प्रोसेस दिलेली आहे. आता जो डिटेल माझ्याकडे आहे. 9 जुलै टू 18 जुलै थर्ड लिस्ट दिलेली आहे आणि जर गरज पडली तर विशेष फेरी होते. सहसा ती करायची का नाही हा सोल डिस्क्रिमिनेशन म्हणजे हा पॉवर हा निर्णय फक्त बोर्डाकडे आहे. म्हणजे पुणे विभागाकडे, शैक्षणिक विभागाकडे की फोर्थ लिस्ट आली तर येते विशेष लिस्ट म्हणतात त्याला. अदरवाईज 18 जुलैला जी लिस्ट येईल दॅट इज द फायनल वन. आता या 3 लिस्ट येतील. आता याच्यातले महत्वाचे मुद्दे ज्यासाठी मी आजचा हा लाईव्ह तुमच्यासाठी सेशन ठेवलाय, तो सगळ्यांनी नीट समजून घ्या आणि बऱ्याचशा वेळेस तुमच्या मुलांना फार चांगले पर्सेंटेज मिळून सेकंड फॉर्म मध्ये जो घोळ करतात पालक, त्यामुळे चांगला कॉलेज मिळत नाही. तर सगळ्यात पहिले तर कॉलेज सिलेक्शन कसा करायचा आणि पुण्यातले मेन कॉलेजेस कोणते ते मी सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही आता लिस्ट 2 भरणार त्यावेळेस पुण्याच्या अंतर्गत येणारी पुणे प्लस पीसीएमसी यात येणारे साधारणतः 110-120 कॉलेजेसची लिस्ट तुमच्या समोर येईल. त्या कॉलेजेसच्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले चेक करायचं आहे की मीडियम कोणता आहे. कारण काही ठिकाणी फक्त मराठी मीडियम आहे, काही ठिकाणी इंग्लिश मीडियम आहेत आणि काही ठिकाणी दोन्ही आहे. तर सहसा मी सजेस्ट करतो प्रत्येक पाल्यांना की कॉमर्सचा एज्युकेशन हा तुम्ही जरी मुलाची इंग्लिश वीक असेल, ॲव्हरेज असेल, तरी इंग्लिश मीडियम मध्येच करायला पाहिजे. कारण कॉमर्सची कमर्शियल इंग्लिश ही सोपी असते. फारच विद्यार्थी ॲव्हरेज आहे, बिलो ॲव्हरेज आहे, 10वी कशी काढली हे पालकांनाच माहिती आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही मराठी मीडियम 11वी कॉमर्स सिलेक्ट करू शकता. अदरवाईज इंग्लिश मीडियमच सिलेक्ट करायला पाहिजे. दुसरा प्रश्न पालक असा विचारतात की अहो सर आम्ही शाळा घ्यायची का कॉलेज घ्यायची. तर त्या बाबतीत माझं मत असं आहे की जर का तुमचा विद्यार्थी सिन्सिअर नाही आहे आणि तुम्हाला वाटतं की त्याला थोडी शिस्त लागायला पाहिजे आणि सोबतच ज्या शाळेमध्ये तुम्ही टाकणार आहात तिथं खरोखर लेक्चर्स होत असतील प्रॉपर, तर शाळेत टाका. अदरवाईज कॉलेज इज द बेटर ऑप्शन. का कॉलेज बेटर ऑप्शन आहे? कारण पुढे चालून जेव्हा ग्रॅज्युएशन करायचंय त्या मुलाला, त्यावेळेस परत नवीन तिथं सेंट्रलाइज प्रोसेस नसते 12वी नंतर. तिथं प्रत्येक कॉलेजचा सेपरेट फॉर्म भरायचा असतो. तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला त्या कॉलेजमध्ये पहिले चान्स मिळतो. तर कॉलेज इज बेटर. परंतु समजा तुमच्या पाल्याला आतापर्यंत फक्त 12वीच ठरलेलं आहे, पुढचं काही करिअर डिसाइडेड नाहीये आणि तुम्हाला वाटतं की तो शिस्तीत राहायला पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्ही शाळा सिलेक्ट करू शकता. पुण्यामध्ये आपल्या पुणे सातारा साईडला अभिनव शाळा चांगली आहे. इकडे सिटीमध्ये नुमवीच्या तिन्ही शाळा चांगल्या आहेत. नंतर गरवारे शाळा पण आहे, ती पण चांगली आहे. सायन्ससाठी तुम्हाला माहिती आहे की आपण आपटे शाळा पण सिलेक्ट करतो. तर बऱ्याचशा चांगल्या शाळा पण पुण्यात आहे. रेणुका स्वरूप आहे, तर जिजामाता आहे, या चोक्सी स्कूल आहेत, सेंट विन्सेंट आहेत. तर या वेगवेगळ्या शाळा आहेत जिथं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पण सहसा तो निर्णय तुमचा राहील की कॉलेज घ्यायचा का शाळा घ्यायची. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिला मी की सहसा इंग्लिश मीडियम सिलेक्ट करा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिला की शाळा आणि कॉलेज डिपेंड ऑन द स्टुडंट आणि सिच्युएशन तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे. तिसरा मुद्दा असा येतो की आता आय अझ्युम की सगळे कॉमर्सला जाणारी मुलं आहेत. तर तुम्ही ज्यावेळेस कॉलेज सिलेक्ट करता त्या कॉलेजमध्ये 2 स्पेशल सब्जेक्ट फार महत्वाचे असतात. ते आहेत का नाही त्या बोर्डाच्या लिस्टमध्ये दिलेलं असतं आणि तुम्ही सॉर्टिंग करू शकता. ते काय? सगळ्यात पहिले काही विद्यार्थ्यांना फॉरेन लँग्वेजेस घ्यायची असते. जर्मन आहे, फ्रेंच आहे. त्यानंतर तुम्हाला काही जणांना संस्कृत घ्यायची असते. तर ती लँग्वेज त्या शाळेत किंवा त्या कॉलेजमध्ये आहे का नाही,
हे नक्की चेक करा. कारण ते जर का तिथं नसेल, तुमचा नंबर जरी लागला, तर तुम्हाला नंतर परत कॉलेज बदलता येत नाही. म्हणून ते चेक करा, जी लँग्वेज तुम्हाला घ्यायची आहे. मी सहसा मुलांना असं सजेस्ट करतो, की तुम्हाला जर मराठी, हिंदीमध्ये फार जास्त इंटरेस्ट आहे, तर मराठी, हिंदी घ्या. फॉरेन लँग्वेज जर का तुम्हाला त्या कॉलेजमध्ये मिळत असेल, तर त्या कॉलेजमधला फॉरेन लँग्वेज घ्या. अदरवाईज स्ट्रेट वे आय-टी सब्जेक्ट घ्यायचा 12वीला, 11वी-12वीला. आय-टी स्टँड फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या सब्जेक्टचा फायदा असा आहे, की याला प्रॅक्टिकल आहे आणि साधारणतः प्रत्येक मुलांना 80 ते 85 मार्क्सच्या पुढे मार्क्स मिळतात आय-टीमध्ये. दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर जिथं तुम्ही ॲडमिशन घेणार आहात, तुम्हाला जर चांगले पर्सेंटेज घ्यायचे असतील, लँग्वेज मराठी, हिंदी वगैरे घ्यायची नसेल, तर अशा कॉलेजमध्ये आय-टी आहे का नाही, तो नक्की चेक करा. नंतर दुसरा एक विषय असतो, की ज्या मुलांना सीए करायचं असेल, ज्यांचा मॅथ्स 10वीत चांगला होता, पुढे बीबीएच्या एंट्रन्स वगैरे द्यायच्या आहेत किंवा पुढे आता बीकॉम सीएस म्हणून कोर्स आलाय, कॉम्प्युटर सायन्स, तिथं जायचं असेल, प्रोग्रामिंगसाठी मॅथेमॅटिक्सचा लॉजिक फार कामाला येतो आणि मॅथ्समध्ये जर आवड असेल, तर नक्की एकदा कॉलेजला ॲडमिशन घेण्याच्या अगोदर कॉलेजमध्ये मॅथ्स आहे का नाही ते पण चेक करा. नंतर बाकीचे जे कॉमर्सचे जे सब्जेक्ट असतात ते सगळे कंपल्सरी असतात. साध कॉमर्समध्ये एकूण 4 सब्जेक्ट आहेत. कॉमर्स में टोटल 6 सब्जेक्ट है. पहला है बुक कीपिंग एंड अकाउंटन्सी, जिसको हम कॉमर्स का आत्मा बोलते हैं. मीन्स सगळं काही कॉमर्स अकाउंटशी कनेक्टेड असतं. म्हणजे आणि बरेचसे पालक, बरेचसे विद्यार्थी 11वीला एकदा कॉमर्समध्ये गेलात, तर 11वीला रेस्ट इयर समजून एकदा का अकाउंट्सला दुर्लक्ष केलात, तर मरेपर्यंत कॉमर्स झेपत नाही. तर जरी तुम्ही कुठेही क्लास लावणार असाल, माझ्या YouTubeवर पण 40 एक बेसिक व्हिडिओ आहेत. आत्ता पण पोरांना आणखी 15 दिवस सुट्टी आहे. आपला एम्बिशियस नावात घोळ करू नका. एम्बिशियस कॉमर्स क्लासेसचा YouTube चॅनल आहे. त्यावर मुलांना आत्तापासून अकाउंट्समध्ये जर त्यांना आपल्याला हे निर्माण करायचं असेल इंटरेस्ट, तर ते लेक्चर्स ते बघू शकतात. तर पहिला सब्जेक्ट असतो अकाउंट्स. दुसरा कंपल्सरी सब्जेक्ट असतो इकॉनॉमिक्स. हे 2 कॉमर्सचे बोन आहेत, म्हणजे बॅकबोन आहेत. त्याच्याशिवाय कॉमर्स चालतच नाही. तिसरा सब्जेक्ट असतो ओसीएम. ओसीएम स्टँड फॉर ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. आणि चौथा असतो तो म्हणजे दॅट इज ऑफ सेक्रेटरियल प्रॅक्टिस आणि त्याला ऑर असतो मॅथ्स. तर ज्या मुलांना सीए करायचं असेल किंवा ज्यांना मॅथ्स आवडतो त्यांनी मॅथ्स घ्यायला पाहिजे. बाकी सगळ्या विद्यार्थ्यांनी एसपी हा सब्जेक्ट घेऊ शकतात. दॅट इज सेक्रेटरियल प्रॅक्टिस. 5वा सब्जेक्ट असतो इंग्लिश कंपल्सरी आणि 6वा सब्जेक्ट जसा मगाशी मी सांगितलं ओसीएम आपला मराठी आहे, हिंदी आहे, फॉरेन लँग्वेज आहे किंवा आय-टी आहे. हे 6 सब्जेक्ट पैकी तुम्ही कोणतेही घेऊ शकता. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आता मी येतो ही ऑनलाईन प्रोसेस चालते कशी? त्यावर सगळ्यांनी अच्छा, आणखी एक आहे, ज्या पण कॉलेजेसमध्ये एक पालक फार मोठी चूक करतात, कॉलेज सिलेक्ट करतात. ते मी पुढच्या टप्प्यात सांगेलच. परंतु सहसा तुम्हाला आता कट ऑफ येणार आहे. कट ऑफ उद्या पेपर्समध्ये पण येईल. तुम्हाला इन केस काही की त्या वेबसाईटवर पण कट ऑफ मिळतील. आता एक पालकांचा प्रॉब्लेम काय होतो फॉर्म भरताना आणि मग नंतर म्हणतात, की आम्हाला ॲडमिशनच नाही मिळाला आणि तुमच्याला जो कॉलेज चांगला मिळणारा होता, तो पण मिळत नाही बिकॉज ऑफ द मिस्टेक इन द फॉर्म. आणि हे सगळ्यांनी काही की प्लीज प्रॉपर्ली समझ, सभी लोग प्रॉपर्ली इसको समझ के लो. जनरली होता क्या है कि आपको जो है यू ऑल आर कम्फर्टेबल विथ मराठी. मराठी सगळ्यांना कळते का हिंदीमध्ये सांगू? जस्ट चॅट बॉक्समध्ये लिहू शकता तुम्ही. ओके. व्हॉट इज इम्पॉर्टंट? सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, की तुम्ही जेव्हा फॉर्म 2 भरणार आहात, जब आप फॉर्म 2 भरने वाले हो, उस समय सबसे बड़ी गलती, फॉर्म 2 भरत असताना तुम्हाला 10 कॉलेजेस निवडायचे असतात. कॉलेज किंवा शाळा. आणि हे कॉलेज आणि शाळा निवडत असताना, हे जे काही 10 कॉलेज, शाळा तुम्ही निवडणार आहात, त्यामध्ये नंबर 1 कॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इथं दरवर्षी 25% विद्यार्थी चूक करतात. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ नंबर 1 कॉलेज? अच्छा, पहिला प्रश्न असा आहे, सर आम्हाला 10 नाही निवडायचे, 5च निवडायचे आहेत. आम्हाला 3च कॉलेज निवडायचे तरी चालतं. बट यू हॅव टू चूज 10 कॉलेजेस अँड स्कूल. मी तुम्हाला सिक्वेन्स पण सांगेल, की पुण्यातले कोणते कॉलेजेस बेस्ट आहेत सध्या,
कोणत्या कॉलेजचा काय ॲडव्हांटेज आहे, डिसॲडव्हांटेज आहे ते पण सांगेल. ठीक आहे. तर लो वॉइस, ओके. आवाज आवाज कम आ रहा है मेरा? आई थिंक इट्स परफेक्ट. आवाज येतोय ठीक? परफेक्ट आहे ना? ठीक आहे. तर सगळ्यात पहिले जो आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कॉलेज? नंबर 1, आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल. समजा, येस, कॉलेज प्रेफरन्स फॉर सायन्स स्ट्रीम ऑल्सो. ओके, आय विल ट्राय, नो इश्यू. ओके, ओके. नाव प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आता समजा, सपोज देर इज अ स्टुडंट, आपल्याकडे एक स्टुडंट आहे, त्याला 92% 10वी मध्ये मार्क मिळालेले, 92%. ठीक आहे. आता 92% मध्ये त्या मुलाला बीएमसीसी मध्ये नंबर लागू शकतो. अच्छा, आणखी एक सिलेक्शनच्या वेळेस सांगायचा क्रायटेरिया राहिलाय माझ्याकडून. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अनएडेड अँड एडेड कॉलेज? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ज्यावेळेस तुम्ही लिस्ट भरायला जाल ना, त्या लिस्टमध्ये तुम्हाला बीएमसीसी कॉलेज दोनदा दिसेल, मे बी सिम्बॉयसिस कॉलेज दोनदा दिसेल, मे बी मॉडर्न कॉलेज दोनदा दिसेल. इट डज नॉट मीन दे हॅव 2 ब्रांचेस. याचा मिनिंग असा असतो की त्यांची एक ब्रांच एडेड असते आणि दुसरी अनएडेड असते. एडेड आणि अनएडेड मध्ये फरक काय? काहीच फरक नाही. कॉलेज सेम, प्राध्यापक सेम, सब्जेक्ट सेम, स्टेटस सेम, पैसे. म्हणजे एडेड कॉलेजची जी फीस आहे ती फार कमी असते, अनएडेडची जास्त असते. बाकी काही फरक नसतो, अनुदानित आणि विना अनुदानित. ठीक आहे. अच्छा, आता मी त्या एक्झाम्पलवर येतो. फॉर्म नंबर 2 मध्ये होणारी सगळ्यांची चूक, तुम्ही मॅक्सिमम पालक करतात ती चूक, आणि मग नंतर आमच्याकडे येतात की अहो सर चूक झाली, आता काय करू? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ही मिस्टेक कोणताही पालक करणार नाही आणि तुम्हाला कोणी बोलणार पण नाही ही मिस्टेक काय. काय असतं की समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया की आपला एक विद्यार्थी आहे राजेश म्हणून. त्या राजेश नावाच्या विद्यार्थ्याला 10वी मध्ये 92% मिळाले. तो राहिला आहे सदाशिव पेठेत. त्याने काय केलं, त्याच्या पप्पांनी किंवा त्याने, की बाबा कॉलेजची लिस्ट बघितली आणि म्हटलं, अहो पप्पा, सदाशिव पेठेत आपल्या समोरच काही एसपी कॉलेज आहे, आपण पहिला नंबर एसपी कॉलेजला देऊन टाकूया, सर परशुराम कॉलेज, टिळक रोड, कारण आपल्या घराच्या जवळ आहे. सो त्याने पहिला कॉलेज सिलेक्ट करून टाकला, एसपी कॉलेज. त्याने 2 नंबरवर टाकलं बीएमसीसी एडेड. ठीक आहे, बीएमसीसी कॉलेज 2 नंबरवर टाकलं. आता झालं काय, पहिली लिस्ट आली आणि पहिल्या लिस्टमध्ये बीएमसीसी 92%ला क्लोज झाला आणि पुण्यात बीएमसीसी टॉपमध्ये, कॉमर्समध्ये. परंतु याला 92% असून पण याचा नंबर बीएमसीसीला नाही लागणार, याचा नंबर लागणार एसपी कॉलेज. बापरे, एवढंच नाही, आणि याने जर का एसपी कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही घेतलं तर याला त्या लिस्टमधून बाहेर फेकलं जातं. मग विशेष फेरी झाली तेव्हा जिथं जागा असेल तिथं ऍडमिशन घ्यावं लागेल. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, की तुम्ही जो पण फर्स्ट कॉलेज सिलेक्ट करता, नीट ऐका पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आजचा सेशन ठेवण्याचा पर्पजच हे आहे की जो पण तुम्ही फर्स्ट कॉलेज सिलेक्ट करता त्या कॉलेजमध्ये जर का तुमचा नंबर लागला, मग ती फर्स्ट लिस्ट असेल, सेकंड लिस्ट असेल, थर्ड लिस्ट असेल, तुम्हाला तिथं ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे. आणि तुम्ही जर तो ऍडमिशन नाही घेतला तर तुम्ही सेंट कॅपच्या प्रोसेसच्या बाहेर फेकले जातात. मग जागा राहिली तर तुम्हाला मिळेल, नसता मिळणार नाही. सो ऑलवेज चूज फर्स्ट कॉलेज ॲज द परफेक्ट कॉलेज. आता तुम्ही जर मला विचारत असाल की अहो सर पुण्यातले कॉलेजेस सांगा, आता दुसरी चूक काय करतात पॅरेंट. आता समजा माझ्या एका विद्यार्थी ओपन कॅटेगरी मधला आहे आणि तिला किंवा त्याला फक्त 70%, 70% मार्क्स मिळाले. आता 70%ला बीएमसीसी ला नंबर लागेल का? दोन्ही एडेड आणि एडेड नाही लागणार. मी आता सिक्वेन्स सांगतोय हा, बेस्ट कॉलेजेस नुसार. तर बीएमसीसी इज द फर्स्ट रँक, म्हणजे हे काही रँक कोणी ठरवलेलं नाहीये, एक इन जनरल चॉईस वाईज किंवा पर्सेंटेज वाईज. सो बीएमसीसी मध्ये तुम्हाला 2 कॅटेगरी बघायला मिळतील, एडेड, अनएडेड. सो दॅट इज द फर्स्ट सेकंड रँक तुम्ही टाकू शकता. देन द थर्ड वन इज सिम्बॉयसिस. सिम्बॉयसिस मध्ये जे आहे, अगेन एडेड अनएडेड यावर्षी आहे का नाही माहित नाही मला, बट सिम्बॉयसिस इज अगेन द सेकंड कॅटेगरी. तिसऱ्या लेवलवर काय की गरवारे कॉलेज आहे, गरवारे कॉलेज कन्सिडर केला जातो, म्हणजे गरवारेमध्ये सिन्सिअरली लेक्चर्स पण होतात, हार्ट ऑफ द सिटी आहे, त्यांच्यात पण चेक करा एडेड अनएडेड. आणि गरवारे कॉलेज काय की एमईएस म्हणून येतो, एमईएस गरवारे, आणि गरवारे स्कूल वेगळी आहे आणि गरवारे कॉलेज वेगळा आहे. सो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स तो तुम्हाला बघायचा आहे. नंतर
पुढे आहे एस-पी कॉलेज, तो पण चांगला आहे. एस-पी मध्ये पण चेक करा, कारण दरवर्षी एडेड अनएडेडच्या तुकड्या बदलत असतात. ते मी आता नाही सांगू शकणार की एडेड मी तुम्हाला सिक्वेन्स सांगतोय. नंतर जर तुम्ही बघितलात तर एम-एम-सी-सी आहे, मराठवाडा मित्रमंडळ कॉमर्स कॉलेज आपल्या एफ-सी रोडवर बीएमच्या शेजारी. नंतर मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर आहे. वाडियास कॉलेज आहे कॅम्पमध्ये. नंतर मॉडर्न कॉलेज गणेश खिंड पण आहे. जर तुम्ही मला शाळा विचारत मग आणखी एच-व्ही देसाई पण आहे. शाळा विचारत असाल तर नुमवी चांगलं आहे. परत मुलींसाठी स्पेसिफिकली नुमवी वेगळं आहे. रेणुका स्वरूप मुलींसाठी वेगळी आहे. तर या कॉलेजेस आहेत ज्या कलमाडी शाळा चांगली आहे जी आपली नस स्टॉपच्या पुढे आहे. तर अशा इन जनरल काही एक 10-15 कॉलेज मग शाळा आहेत, विन्सेंट वगैरे आहेत, सेंट मिराज वगैरे आहेत. नंतर इकडं बिबेवाडीत असाल तर काही आपली एक ही शाळा सेंट कोणती एक शाळा मुलींची शाळा आहे स्पेसिफिकली. तर हे तुम्हाला बघावं लागेल. आपल्या इकडे सरहद चांगला कॉलेज आहे कात्रजला. नंतर अभिनव कॉलेज आहे, व्ही-आय-टी आहे. तर अशा असंख्य कॉलेजेस तुम्ही पर्सेंटेजनुसार. पण तो आता प्रॉब्लेम काय होता जरा समजून घ्या. आता जे मी टॉप 5 कॉलेजेस तुम्हाला सांगितले फॉर एक्झाम्पल बीएमसीसी, एसपी, सिम्बायोसिस आहे, एमएमसीसी आणि गरवारे. या पाचही कॉलेजचा जो कट ऑफ आहे या पाच हा अमृता मॅडम मी सांगतो. आता सायन्सचं सांगायचं झालं तर मॅम सगळ्यात पहिले आपटेला प्रेफरन्स दिला जातो. आपटे नंतर दुसरा प्रेफरन्स दिला जातो फर्ग्युसनला. फर्ग्युसन नंतर एसपीला दिला जातो. मॉडर्न आहे, गरवारे आहेत. हे सायन्सचे प्रेफरन्स वाडियाज आहे. हे प्रेफरन्स दिले जातात मॅम. ठीक आहे. आता मी परत मेन मुद्द्यावर येतोय. आता पालकांची आणि मुलांची डिसअपॉइंटमेंट कुठं होणार आहे ते सांगतो मी. तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरणार आहात त्यावेळेस काय होईल, या पाचही कॉलेजमध्ये ओव्हरऑल लास्ट इयरचा जो मेरिट आहे तो 85% पुढचा आहे. पाचही कॉलेजमध्ये 83 मॅक्स आपण लोअर साइड 83 धरूया. त्यावेळेस यावर्षी तर रिझल्ट आणखी दमदार आहे, 83% आहे. तर अशा केसमध्ये काय होतं की आपल्या पाल्याला जर 65 ते 70% असेल आणि आपण जर का ओपन कॅटेगरीमध्ये येत असेल तर आपल्याला हे कॉलेजेस मिळणारच नाहीयेत. तर आपण काय करायचं की 5 हे टॉप कॉलेजेस सोडून आणखी 5 ॲव्हरेज कॉलेजेस खाली ठेवायचे. तर जेणेकरून काही की तुम्हाला कुठं ना कुठं नंबर लागून तो पुढे पुढे जात जातो. हा पहिला मुद्दा. दुसरा असा आहे की तुम्ही कंटिन्युअस टॉप 10 कॉलेजेस ठेवलात तर काही त्या लिस्टमध्ये असं मिरॅकल होऊन अचानक तुम्हाला बेस्ट कॉलेज नाही मिळत. देयर इज नो लकी ड्रॉ सिस्टम. कम्प्युटरला फक्त पर्सेंटेज समजतात आणि त्यानुसार तो विद्यार्थी घेतो. तिसरी गोष्ट अशी आहे की समजा मी 7व्या नंबरवर एच-व्ही देसाई कॉलेज लिहिला. माझा नंबर एच-व्ही देसाई कॉलेजमध्ये लागला आणि मला जर ऍडमिशन घ्यायचं नसेल तर मला कुठं सांगायची गरज नाही. मी ऍडमिशनला नाही गेलो तर ऑटोमॅटिकली माय नेम इज कॅरी फॉरवर्ड टू लिस्ट 2 आणि लिस्ट 2 मध्ये जो गॅप दिलेला असतो 1 आणि 2 मध्ये मी परत माझ्या कॉलेजची सिक्वेन्स बदलू शकतो. लिस्ट 3 च्या अगोदर पण मी माझ्या कॉलेजची सिक्वेन्स बदलू शकतो. ही फॅसिलिटी बोर्डाने तुम्हाला दिलेली आहे. आता मी जनरली माझ्या क्लासच्या मुलांना काय सजेस्ट करतो की समजा तुमचा एम फिक्स आहे, 70 ते 80% तुम्हाला मार्क्स आहेत समजा आणि तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळत नसेल आणि तुमचा एम फिक्स आहे की सर आम्हाला सीए करायचं आहे. तर आम्ही काय केलेलं आहे की आपले स्वतःचे 2-3 कॉलेजेस ठेवलेले आहेत. म्हणजे माझे स्वतःचे नाहीयेत, आपला टाय अप आहे आणि डायरेक्टली मुलांना तिथे ऍडमिशन घ्यायला सांगतो आणि दिवसभर त्यांची तयारी 11वी 12वी आणि सीएची करून घेतो. त्या केसमध्ये फायदा फक्त एवढाच येतो की दिवसभर तो मुलगा फोकस राहतो त्या कॉलेजवर आपल्या सीएवर आणि 11वी 12वीवर आणि कॉलेजचे जे प्रॅक्टिकलचे 120 मार्क आहेत त्याचा ऍडव्हान्टेज मिळतो मुलांना चांगले मार्क मिळून. पण तो लास्ट ऑप्शन. पण कॉलेज लाईफ बघायची आहे, बेस्ट ऑफ द कॉलेज सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही मेरिट वाईज गेलेलं कधीही बरं. दुसरी गोष्ट तुम्हाला इंटिग्रेटेड जे आमचे कॉलेज आहेत त्यात ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा ऑनलाईन मध्ये जे काही सेंट्रलाइज प्रोसेस फॉर्म भरणं इज कंपल्सरी. विदाऊट फॉर्म भरता कुठेही ऍडमिशन तुम्हाला मिळणार नाहीये. तिसरी महत्वाची गोष्ट मुलं एक चूक करतात. आता जशी मार्कशीट मिळालेली असेल किंवा मिळणार असेल, टीसी मिळाली असेल मिळणार असेल, ही पण फार इम्पॉर्टंट तयारी आहे. मार्कशीट, टीसी, तुमच्या फोटोज आणि तुमचे जे काही सर्टिफिकेट स्पोर्ट्सचे असतील, कास्टचे असतील, सगळ्यांच्या कमीत कमी 20-20 झेरॉक्स ट्रू कॉपी करून ठेवा. ओरिजिनल कॉपी सांभाळून ठेवा. 20 फोटो काढून ठेवा. हे कधी कुठं कुठं लागतील हे माहित नाही आणि या गडबडीत
कोणाचे ना कोणाचे ओरिजिनल डॉक्युमेंट हरवतात. तर पालकांची जबाबदारी आहे, ऐन वेळेस तुमच्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये लागलेला ऍडमिशन हाताने जाऊ शकतो, तर तो कैकी तुम्ही घालवू नका. आता मेनली जे विद्यार्थी कॉमर्समध्ये येतात, मी त्यांना सांगतो की बेटा डे 1 पासून तुमचे कॉलेज ही सगळी प्रोसेस चालू होऊन कॉलेज चालू व्हायला 1 ऑगस्ट येतो आणि कॉलेज बघता बघता 2 महिन्यात फर्स्ट टर्म पण ठेवतो, दिवाळीच्या सुट्ट्या पण होतात, सेकंड टर्म कधी होऊन जाईल कळणार नाही. पण तुमचा जर बेसिक अकाउंट आणि इकॉनॉमिक्स नाही झाला, तर तुम्हाला हे 2 वर्ष काहीच झेपणार नाही. तर साधारणतः मी तरी कॉमर्सचे क्लास आपले सातारा रोडला ब्रांच आहे आणि टिळक रोडवर आहे. दोन्ही ठिकाणी एक 15 जून ते 30 जूनच्या मध्ये आम्ही चालू करतोय. लिस्ट 1 लागल्यानंतर त्याच्या डेट्स पण येतील आणि जेव्हा फॉर्म 2 डिस्प्ले होईल, तो फॉर्म 2 काय की मी स्वतः भरून दाखवेल आणि तुम्ही या ग्रुपमध्ये जो मॅमने ग्रुप तयार केलाय त्यामध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला काही प्रश्न आला, की बाबा सर आम्ही हा कॉलेज भरतोय, हा सिक्वेन्स देऊ का? काय करू? मी माझ्या वेळेतून वेळ काढून मॅक्सिमम तुमच्या प्रश्नाची उत्तरं देईन. माझ्याकडे त्या कॅप राउंडमध्ये काम करणारी लोकं पण सोबत आहेत, कॉलेजेस पण आहेत आणि माझा स्वतःचा अनुभव आहे. जेणेकरून तुम्ही माझ्याकडे क्लास लावा, नाही लावा तो माझा स्वार्थ आहे. परंतु त्या व्यतिरिक्त कॉमर्समध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगला करियर शेप करता आम्ही इव्हन माझ्याकडे आत्ता जे मागच्या 15 दिवसात पॅरेंट भेटून गेलेत. काही पॅरेंट्स असे होते, की सर आमचं फिक्स आहे सीए करायचंय आणि काही पॅरेंट्स म्हणतात, की सर आणखी काही फिक्स नाही. मी म्हटलं, "अरे बाबा पहिले 2 महिने त्याला क्लासला येऊ द्या. नंतर आपण पॅरेंट्स मीटिंग घेऊन ठरवूया, की मुलांना कोणते सब्जेक्ट आवडतात. मग आपण ठरवूया त्याने सीए, सीएस, सीएमए किंवा आजकाल आयएम्स मधून एमबीए 12वी नंतर करता येतो 5 वर्षाचा. नंतर फॉरेन कोर्सेस करता येतात. हे सगळं आपण 2 महिन्यानंतर मीटिंग घेऊन त्याचा करियर प्लॅन करूया. जेणेकरून मुलांवर पण बर्डन येणार नाही आणि पॅरेंट्सवर पण नाही. तर एक इन जनरल मी तुम्हाला माहिती दिली आहे. आता मी माझं बोलणं थांबवतो. तुमचे जे काही प्रश्न असतील, तुम्ही अनम्यूट करून एक किंवा चॅट बॉक्समध्ये टाकलं तर जास्त चांगलं राहील, की जेणेकरून मला उत्तरं चांगले देता येतील. कारण क्युओस क्रिएट होईल. एकच सेकंद. हां. तुम्ही चॅट बॉक्समध्ये प्रश्न टाका वन बाय वन. मी सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो किंवा हँड रेज करत असाल तर आपण एकेकाला चान्स देऊया. एकच मिनिट, एकच मिनिट मॅम. मी माझा हा माईक सगळ्यांची. हां. सगळ्यात पहिले श्लोका कुलकर्णी. आपला काय प्रश्न आहे अनम्यूट करून विचारा. सर, एम आय ऑडिबल? येस, येस, येस. प्लीज टेल मी. मला फक्त विचारायचं होतं की सेकंड राऊंडचे डेट्स काय आहेत ते तुम्ही प्लीज परत एकदा सांगू शकाल का? बेटा आता 5 तारखेला सेकंड राउंड सुरुवात होणार आहे, 5th ऑफ जून. ठीक आहे? आणि 5th ऑफ जूनला चालू होऊन 16 जून पर्यंत सेकंड राउंड मधचा फॉर्म भरायची तारीख आहे. अँड देन त्यांची जी ओके. लिस्ट लागणार आहे सगळं होऊन दॅट विल कम ऑन 26 तारखेला ती लिस्ट. ठीक आहे? ओके सर. येस. हा. एनी अदर? हा. संध्या मॅम आपल्या ज्या क्लासेस आहेत तसे तर पुण्यात 4 ठिकाणी चालतात. हडपसरमध्ये पण आहे. परंतु मेन जिथं मी शिकवतो ती ब्रांच आहे टिळक रोड एसपी कॉलेजच्या समोर आणि सातारा रोड शंकर महाराज मठाच्या समोर. आणि आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून ऑनलाईन क्लासेस पण घेतले जातात. म्हणजे आपला एकमेव क्लास आहे की ज्यात पूर्ण महाराष्ट्रातून मुलं शिकतात. मुलगा वर्गात येऊन शिकला तर मोस्ट वेलकम. नाही जमलं तर जसे आता तुम्ही मीटिंग अटेंड करतायत, गुगल मीटवर लेक्चर होतात आणि तो पण सुटला इन केस तर आम्ही त्यांना रेकॉर्डेड लेक्चर्स देतो, जेणेकरून ते कधी बघू शकतात. आणि अशीच पॅरेंट स्टुडंट मीटिंग पण आपल्याकडे होत असते. चला, निधी जैन आपका प्रश्न. निधी जैन आपने हैंड. ओके. हेलो हाँ, सर। बोलिए. सर वो फॉर्म 1 मैंने फिल कर दिया है बट वो वेरिफिकेशन सेंटर वगैरह कुछ मुझे पता नहीं था, तो नहीं सुनिए ना, उधर अभी कैसे करना है आपका वो? बच्चा, हाँ आपका बच्चा महाराष्ट्र बोर्ड से है या महाराष्ट्र के बाहर से है? मतलब सीबीएसई आईसीएसई से? एसएससी बोर्ड। हाँ तो फिर एसएससी बोर्ड। कोई वेरिफिकेशन नहीं लगता है. अगर एसएससी बोर्ड से नहीं है तो नहीं वेरिफिकेशन जरूरत है ना? नहीं, कुछ भी नहीं. हाँ। अच्छा, मतलब वेरिफिकेशन सेंटर से आने की जरूरत नहीं है। कोई जरूरत नहीं आपको. आप अभी अगर फॉर्म के ओके। स्टेटस पे जाओगे ना वेबसाइट पे तो वेरीफाइड बोल के आ हाँ। जाएगा मैम. हाँ। और सर कट ऑफ किधर दिखता है कॉलेजेस का? कट ऑफ अभी जब सेकंड लिस्ट जब वो कल से आएगी ना 5 तारीख से, तब उसमें आ जाता है पूरा हाँ। कट ऑफ का. सारे आ जाएंगे.
या अपना जो ग्रुप है उसमें वही भी क्या, मैं, पुणे डॉट 11th हाँ हाँ, एडमिशन? उसी पे ही आ जाएगा। कॉमर्स में जाओगे ना आप, कट ऑफ वो आ जाएगा मैम। ओके। और सर 16 जून तक फॉर्म फिलिंग है, तो 16 जून तक कर सकते हैं ना? यस, 16 जून के पहले। आपने अभी तक फॉर्म 1 2 दोनों भी नहीं भरे हैं तो दोनों भी एक साथ भर सकते हो मैम। अगर आपने जैसे ओके। 1 भर दिया है तो 2 आपको 5 तारीख के बाद भरना है। ठीक है। ओके। यस। थैंक यू सर। यस। प्रीति बंसल पूछिए। सर मुझे पूछना था कि अगर मैंने फॉर एग्जाम्पल फर्स्ट नंबर मैंने मैम डाला आपका आवाज आवाज नहीं आ रहा है। हाँ अभी बोलिए। या टेल में। सर आई वांटेड टू आस्क अगर मैंने फर्स्ट नंबर पे डाला है कॉलेज और अगर मेरा लिस्ट में सेकंड नंबर वाला कॉलेज आया फॉर एग्जाम्पल सरकारी तो हम्म। मुझे एडमिशन सरकारी में लेना चाहिए करना चाहिए फॉर माई फर्स्ट नंबर। मैम आपकी आवाज फिर से नहीं आ रही, पर जितना मैं समझ पाया मैं ये बोल रहा हूँ कि जैसे आपने क्या कि फर्स्ट नंबर पे गरवारे कॉलेज भरा समझो, और 5वें नंबर पे क्या कि आपने और कोई कॉलेज भरा था और आपका 5वें नंबर के कॉलेज में नंबर लग गया, तो आपको 5वें में एडमिशन लेना है या नहीं लेना है? तो नहीं लेना है, आपको वेट करना है। फिर जब नेक्स्ट लिस्ट आएगी 5 का 4 नंबर पे शिफ्ट होगा, 4 का 3 नंबर पे होगा, अकॉर्डिंगली यू कैन गेट द कॉलेज। ओके। पर यस फिर अगर मेरा लिस्ट में फिर भी नाम नहीं आया तो फिर कैसा मैम, होता है? वो जो है ना डिमांड एंड सप्लाई पे चलता है। फॉर एग्जाम्पल उस कॉलेज में आपको हर राउंड होने के बाद कितने सीट्स वैकेंट है वो दिखती है, और अकॉर्डिंगली आप आपकी लिस्ट एडिट कर सकते हो कि समझो बीएमसीसी के सारे एडमिशन फुल हो गए फर्स्ट राउंड में, तो आपने बीएमसीसी को रख के जरूरत ही नहीं है क्योंकि उस पर लगने ही वाला नहीं है। तो आप उस हिसाब से हर लिस्ट के बाद अपनी लिस्ट एडिट कर सकते हो अकॉर्डिंग टू अवेलेबिलिटी ऑफ सीट। ओके ओके थैंक यू वेरी मच। यस, विराज शाह पूछिए प्रश्न। नहीं, एक बार एक प्रश्न मैं टेक्स्ट वाला ले रहा हूँ कि हेलो। एक बार अगर आपने फॉर्म भर दिया, एक ही मिनट मैम, एक बार अगर आपने फॉर्म भर दिया फॉर्म 2 और आपने कोई चेंज नहीं किया तो आपको कोई चेंज करने की जरूरत नहीं। आपकी इच्छा हुई कि चलो यार अपन ने फर्स्ट लिस्ट गलत भर दी थी, अब जरा लिस्ट बदल के देखते, देन यू कैन चेंज, अदरवाइज नो। सोनाली मॅम, हे अमिता राठोड यांना काही की क्लासेसचा ऍड्रेस वगैरे पाठवा आपल्या। हाँ बोलिए, विराज शाह के जो भी जिन नाम ओके। से। हाँ आई वांटेड टू आस्क व्हाट इज स्पेशल राउंड, मतलब लास्ट ईयर के वेबसाइट पे मैंने देखा था पहले रेगुलर राउंड थे, उसके बाद हाँ स्पेशल राउंड है। और सेकंड क्वेश्चन इज व्हाट इज द रिव्यू ऑफ लक्ष्मण राव आपटे फॉर क्लासेस, आई मीन सॉरी कॉमर्स। कॉमर्स। ओके ओके, गुड क्वेश्चन। अभी ये जैसे वीडियो यूट्यूब पे भी जाने वाला है, सो आई विल बी लिटिल बिट सेफ टू गिव द आंसर, बट आई विल गिव यू ऑल द आंसर। फर्स्ट थिंग तो ऐसे है कि मैम स्पेशल राउंड क्या होता है कि समझो पहले तीनों राउंड हो गए खत्म, उसके बाद भी बहुत से बच्चों को अप्रोप्रिएट कॉलेजेस नहीं मिले और कुछ कॉलेजेस के सीट्स अभी भी अवेलेबल है, तो उसके लिए एक स्पेशल राउंड होता है। दूसरा चीज, कभी कभी ऐसे हो जाता है कि समझो जैसे मैंने बोला, बहुत से लोग गलती कर देते हैं कि फॉर्म 1 कॉलेज नंबर 1 बहुत अच्छा भर दिया था, खराब भर दिया था, और उसमें नंबर लगा और वो उसने एडमिशन नहीं लिया, तो वो लिस्ट के बाहर फेंक दिया जाता है। तो ऐसे स्टूडेंट जिनके हाथ से गलत फॉर्म भरा गया या जिनको 1 से लेके 3 तक कोई भी कॉलेज अप्रोप्रिएट नहीं मिला है, तो ओपन लिस्ट होती है, पूरी बताई जाती है, और वो स्पेशल लिस्ट बोल के निकलती है, उसको स्पेशल राउंड बोलते हैं। पर अगर अभी मेरे हाथ में ये बोर्ड का नोटिफिकेशन है, अभी इसमें इसमें क्लियरली लिखा है कि इट इज नॉट मैंडेटरी। बोल दो उनकी इच्छा हुई तो फोर्थ स्पेशल राउंड लेंगे, नहीं तो नहीं लेंगे। नाउ आई एम कमिंग टू लक्ष्मण राव आपटे कॉलेज कॉमर्स। लक्ष्मण राव आपटे कॉलेज वॉज फेमस फॉर साइंस, नॉट फॉर कॉमर्स। भले ही वो संस्था बहुत बढ़िया नाम ये है, पर कॉमर्स के लिए उनका कोई ऐसे अस्तित्व सुनने में नहीं आया है। बोलते ऐसे कोई साइंस के लिए जितना बड़ा नाम है, ऐसे कोई नाम उनका नहीं है कॉमर्स में। आई होप यू सेटिस्फाइड विथ माय आंसर। यस गायत्री यस मैडम, थैंक यू। गायत्री मैम विचारा। गायत्री मैम। हाँ नाही, मला नाहीये हाँ, प्रश्न, काही चुकून झाला हँड रेज। ओके ओके चालेल। प्रीति बंसल जी कोई क्वेश्चन रह गया? निधि जैन जी कोई क्वेश्चन रह गया? इसके अलावा जिनके टेक्स्ट में मैसेज आए मैं उनके आंसर दे देता हूँ अगर कोई है तो। बोलिए। सर हाँ बोलिए।
सर जब फॉर्म 2 का जब कॉलेज का लिस्ट आता है तो वो कहाँ पे डिस्प्ले होता है? हाँ मैम, ये बहुत अच्छा प्रश्न आपने पूछा। इसलिए मैंने सभी को बोला है कि आप लोग जो है ना, अपना मोबाइल नंबर करेक्ट भरिए फॉर्म में, क्योंकि आपके मोबाइल पे मैसेज आता है उसका कि आपके कैप राउंड का ये नंबर है, इस कॉलेज में आपका ये हो चुका है। और फिर उसके बाद आपको उस कॉलेज में जाना होता है, और उस कॉलेज में जो है वहां पे लिस्ट लगी होती है, वहां पे आपको आपका नाम दिख जाएगा। सेकंड थिंग ऐसे होती है कि जो ये गाइडेंस सेंटर बना है पुणे में 7-8, वहां पे भी क्या कि आपको जाके डिटेल मिल जाती है अगर मोबाइल में मैसेज नहीं आया। और पिछली साल या उसके पहले साल उन्होंने वेबसाइट पे भी लिस्ट डाली थी। ठीक है। सर आप गाइडेंस सेंटर कहाँ पे बता सकते हो क्या? गाइडेंस सेंटर बहुत सारे, गरवारे कॉलेज है, इधर शाहू कॉलेज है, फिर उधर पूना कॉलेज है कैंप में। तो बहुत सारे गाइडेंस सेंटर 8 है। अभी वेबसाइट में भी जाके आप गाइडेंस सेंटर डाल दो, उनके नाम आ जाएंगे मैम। इट इज नॉट नेसेसरी कि वो आपका कॉलेज हो। वो गाइडेंस सेंटर यानी उन्होंने हर एरिया का एक सेंट्रलाइज कॉलेज पकड़ लिया है, उसको गाइडेंस सेंटर रखा है नाम। ठीक है। ओके सर, थैंक यू। ओके। यूनुस पटेल, आप पूछ सकते हो अगर आपने हैंड रेस किया है तो। हाँ, नमस्ते सर। नमस्ते, बोलिए। हाँ जी सर, मैं अगर पुणे, आउट ऑफ पुणे अगर एडमिशन ले लूंगा, या तो फिर पुणे डिस्ट्रिक्ट में, यानी जो खेड़े गांव में, तो ये फॉर्म तो इधर भरा हूँ, तो ये सिर्फ सिटी के लिए है कि पुणे डिस्ट्रिक्ट के लिए है? नहीं, ये सिर्फ पुणे के कॉलेज पीसीएमसी और पुणे महानगर पालिका के इसमें आते हैं, उनके लिए है। अगर आप जो डिस्ट्रिक्ट के रूरल कॉलेज में लेते हो तो उनको ये फॉर्म भरने की जरूरत नहीं। अच्छा। ठीक है। जैसे चाकन का कोई कॉलेज है, आप वहां पे ले रहे हो, तो वो इस जी लिस्ट में है, तो डायरेक्ट आप कॉलेज में जाके इंक्वायरी कर लो, डायरेक्ट एडमिशन हो जाएगा। जी जी, ओके, थैंक यू सर। यस यस। और कोई अब क्वेश्चन? हमारा फॉर्म पर्पस क्या है ये मीटिंग रखने का, कि वी वांट टू एजुकेट यू। आपके बच्चों ने मार्क्स बहुत अच्छे लाए, आप मेरे पास क्लास लगाओ या मत लगाओ, पर ये गलतियां करके जो बच्चों का लॉस होता है वो अवॉइड करने के लिए ये मीटिंग रखी है। ठीक है। जी, फॉर्म हाँ, 2 भरने की जरूरत है कि फिर मुझे? नहीं बनेगी। आप अभी जिस कॉलेज में लेना चाहते हो ना, उस कॉलेज जी में चले जाइए, डायरेक्टली जाके बोलिए कि हमको एडमिशन चाहिए, उनकी प्रोसेस फॉलो करके ले लीजिए एडमिशन। जी जी, ओके ओके, थैंक यू सर। यस। ओके। और कोई प्रश्न है किसी का? यस, बोलिए प्रीति जी। प्लीज गाइड रिगार्डिंग डमी कॉलेज। ओके। ज्योति जी का एक बहुत अच्छा प्रश्न है कि डमी कॉलेज यानी क्या। सबसे पहले मैम, आप शब्द बहुत खराब यूज कर रहे हो। देयर इज नो डमी कॉलेज, इट्स ओरिजिनल कॉलेज। डमी यानी मोबाइल का जैसे डमी पीस होता है उसको डमी बोलते हैं। डमी कॉलेज का मतलब ये होता है, नहीं मैं भी डमी बोल रहा हूँ। इंटीग्रेटेड कॉलेज का मतलब यह होता है कि जैसे साइंस में नीट जेई के साथ कॉलेज के टाइप होते हैं, वैसे कॉमर्स में हमारे जो बच्चे सीए करते हैं, जिनको आगे चल के आर्टिकलशिप के लिए छुट्टी लगती है, पढ़ाई को छुट्टी लगती है, फिर रोज टेस्ट लेते हैं हम, उसको छुट्टी लगती है, तो उसके लिए हम ऐसा कॉलेज सजेस्ट करते हैं कि जहाँ पे अटेंडेंस बिल्कुल कंपलसरी नहीं है। अच्छा, उस कॉलेज की फीस ज्यादा होती है क्या? बिल्कुल नहीं, जो नॉर्मल कॉलेज की फीस है उतनी है। वो कॉलेज एफिलेटेड टू महाराष्ट्र बोर्ड है, यस, 100% है। फिर फायदा क्या है उस कॉलेज का? तो आपको अटेंडेंस नहीं, साल में जो 2 एग्जाम देनी है उसको जाना है। प्रैक्टिकल्स के मार्क आपके कैलिबर के हिसाब से बहुत अच्छे मिल जाएंगे। तीसरा, आप पूरा फोकस, किसी को बीबीए एंट्रेंस की तैयारी करनी है, किसी को लॉ एंट्रेंस की तैयारी करनी है, किसी को मेरे साथ अभी सीए की तैयारी करनी है, सीए के सिलेबस की, तो वो इजिली कर सकते हो आप। दैट इज द बेनिफिट ऑफ इंटीग्रेटेड कॉलेज। और ऐसे भी 80% के नीचे अगर परसेंटेज है, 75-80%, तो ये जो जितने टॉप के मैंने 7-8 कॉलेज बताए थे उसमें एडमिशन के चांसेस 20% है सिर्फ। तो उस केस में आपने अगर सीए या कोई कोर्स का प्लानिंग कर लिया है, तो आई ऑलवेज सजेस्ट कि गो फॉर इंटीग्रेटेड कॉलेज, जो टाइप कॉलेज है, अदर देन दिस रेगुलर कॉलेज। ठीक है। और कोई प्रश्न है? हाँ, तृप्ति पवार विचारा। ओके। करिश्मा जी, आप भी पूछ सकते हो। चलिए, अभी आप सब पेरेंट क्या करिए, हमारे ये सभी मैसेज बॉक्स में सोनाली मैम उनका नंबर डाल रही है। आपको अगर कोई भी डाउट आया, आप सब लोग ग्रुप में हो, हमारे व्हाट्सएप के ग्रुप में हो जिसमें लिंक आई थी, तो उसमें एटलीस्ट एडमिशन तक टिके रहो। मेरे जो क्लासेस है 24 जून को चालू हो रहे हैं, 12-11 के क्लास।
आपके बच्चे पहला 1 हफ्ता पूरा डेमो क्लास अटेंड कर सकते हैं, मुझे पढ़ाते आता है क्या नहीं वो भी देख सकते हैं। वैसे तो 23 साल हो गए, 60,000 बच्चों को पढ़ा चुका हूँ। और फिर उनको एडमिशन चाहिए, मिल जाएगा। कॉलेज के टाइम के हिसाब से क्लासेस होते हैं सुबह शाम, और हम लोग बहुत ज्यादा स्ट्रिक्ट है अबाउट डिसिप्लिन। और मैं कभी भी 11th के परसेंटेज मैटर नहीं करता बच्चों को। एक 12th एक न्यू जर्नी है जिसमें बच्चे बहुत कुछ अच्छे से बन सकते हैं। ठीक है, करिश्मा जी आणि तृप्ती पवार काही हा प्रश्न? हाँ बोलिए। हा सर, मी करिश्मा बोलते. बोलिए। पार्ट 1 फॉर्म भरताना ते व्हेरीफाईड असं नाही आले तर काय करावं लागेल? व्हेरीफाईड न येण्याची कारण अशी असू शकतात, तुम्ही कास्ट सर्टिफिकेट किंवा स्पोर्ट्स वगैरे काही लिहिलंय का? नाही. महाराष्ट्र बोर्ड सोडून दुसरा बोर्ड आहे का? हो हो. हा, मग मॅम दुसरा बोर्ड असेल तर तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन तुमच्या ओरिजिनल मार्कशीट दाखवायच्या असतात, मग ते त्यांच्याकडून व्हेरीफाईड करून देतात. ओके ओके. ठीक आहे. घाबरायचं काहीच नाही. व्हेरिफिकेशन सेंटरवर जा, ओरिजिनल मार्कशीट सोबत न्या, तो नंबर दाखवा आणि संपला. आणि कोणत्याही पालकाला काही डाऊट आला या ग्रुपवर तुम्ही विचारा, आम्ही उत्तर देऊ तुम्हाला. ठीक ओके. आहे. थँक्यू सर. थँक्यू. येस येस. तृप्ती पवार काही प्रश्न आहे? हा हा. सर, ऍक्च्युली माझ्या मुलाला 65% आहे. कमीच आहे थोडे, पण तर त्याच्यासाठी कुठलं कॉलेज घ्यायला लागेल? आम्ही सिंहगड इन्स्टिट्यूटच्या जवळ राहतो, पण त्याला सिंहगड कॉलेज नकोय. हा मॅम, आणि मग तुम्ही राहायला एरिया कोणता आहे तुमचं सांगा? सिंहगड इन्स्टिट्यूट वडगाव इथलं वडगावच्या इकडे. आंबेगाव. आंबेगावला आहे. मग मॅम इकडं अभिनव आणि सरहद पण चांगले आहेत, धनकवडीला आणि तुमच्या हायवेवर कात्रजच्या इथं. तिथं गेलात तरी चालेल. आणि सिटीत आला तर मग काही सिटीमध्ये तर HV देसाईला मिळू शकेल त्याला, किंवा नुमवी पण तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि एक सर विचारायचं होतं, आता त्याला खेळामधलं जास्त आहे, क्रिकेटचं त्याला करायचं आहे, तर मग कुठलं कॉलेज थोडंसं त्या गोष्टीला प्रेफरन्स देईल? कॉमर्सच घेणार शक्यतो त्याला, मग म्हणजे जर थोडं. क्रिकेटवर फोकस करायचं असेल तर मी सांगेल की जसं आमचं धनकवडीमध्ये SS पवार म्हणून कॉलेज आहे टायअप केलेलं, त्यांच्याकडे अटेंडन्स कंपल्सरी नाही आणि फीस पण रिझनेबल आहे. तो पूर्णपणे क्रिकेट आणि क्लासेसमध्ये आम्ही सगळा सिलेबस कव्हर करून घेऊ. तिथं तुम्ही घेतला तर जास्त चांगलं. आणि तुमच्या घरातून जवळ आहे एकदम, म्हणजे 3 किलोमीटरवर आहे तो. अच्छा, ठीक आहे, चालेल. थँक्यू. चालेल. केतकी बोला. हॅलो. हा बोला. सर, सपोज पहिल्या राऊंडचा कट ऑफ 90% असेल एखाद्या कॉलेजचा, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड पर्यंत कट ऑफ कमी कितीनी होऊ शकतो साधारण? मॅम, इट्स ऑलवेज डिपेंड ऑन डिमांड अँड सप्लाय. साधारणतः 2 ते 3% फरक पडतो, त्यापेक्षा मोठा नाही पडत. म्हणजे समजा BMCC 95% ला क्लोज झाला फर्स्ट राऊंड, तर असं होणार नाही की तो 85% वर जाईल, तो 92 वर येईल. आणि ते तुम्हाला आहे ना जागा अवेलेबल दिसतील प्रत्येक राऊंड नंतर, त्यानुसार लगेच कळेल तुम्हाला कितीपर्यंत जाऊ शकतो. ओके ओके. पण सर, स्कूल डिस्टन्स वाईज सिलेक्शन म्हणजे कॉलेजेस दिले जात नाहीत ना? नाही, काहीच नाही, असं क्रायटेरिया नाही, असं काही. पर्सेंटेज इज द क्रायटेरिया. पर्सेंटेज इज द क्रायटेरिया. ओके ओके. थँक्यू सर. Yes. Okay. So I hope I had given answer of all the question. तुमच्या पाल्यांसोबत भेटूया क्लासमध्ये, आणि काही अडचण आली तर नक्की सांगा. PCMC मध्ये ना सगळ्यात चांगला कॉलेज जय हिंद आहे. म्हणजे PCMCचा BMCC म्हणजे जय हिंद कॉलेज. तर तिथं मिळत असेल तर बघा. मग बाकी तिथे बाकीचे आहेत, DY पाटील आहेत, आणखी 2-4 कॉलेजेस आहेत तिकडे. औंध मध्ये 1-2 कॉलेजेस आहेत, डेक्कन कॉलेज वगैरे, तर ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. FC कॉलेज नाहीच आहे कॉमर्ससाठी. FC कॉलेज इज नॉट फॉर कॉमर्स. त्यांचीच संस्थेचा BMCC कॉलेज आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा कॉमर्सचा कॉलेज BMCC, सायन्सचा कॉलेज फर्ग्युसन. सायन्ससाठी फर्ग्युसन एडेड आहे ना फर्ग्युसन. येस, ठीक आहे. तर सगळ्यांची रजा घेतो. रविवारचा वेळ तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद. बाकी पण पालकांना सांगा अशा प्रकारे गायडन्स लेक्चर होतात. हा व्हिडिओ मी युट्यूबवर टाकणार आहे. आपल्या चॅनलचं नाव घोळ करू नका, ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस म्हणून आहे, तो तुम्ही त्यावर जाऊन हा व्हिडिओ बघू शकता. आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, ऍटलिस्ट तुमच्या पाल्याचं ऍडमिशन होईपर्यंत त्या ग्रुपमध्ये राहा. अपडेट्स येत असतात, त्या तुम्हाला मी सांगेल. जसं उद्या जे पेपरमध्ये येणार आहे मी तुम्हाला आजच सांगून टाकलं की लास्ट डेट केव्हा असणार आहे, तर तसे फायदे होतात. ठीक आहे. फार फार धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू. सोनाली मॅम म्हणून आहेत, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट